आंबेडकरांचा बोलो जोर से बोलो ताकद से बोलो। बुद्धीच्या सागरातील मंथन किमात होते समतेच्या भावनातील चंदन किमात होते। पूजन झाल्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे अगदी थोडक्यात आपण ज्या योगपुरुषाला वंदन करण्यासाठी जमलेला आहात त्या योगपुरुषानं ज्या महापुरुषांना स्वतःला गुरु मानतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणादिपाता वेरमणि शिक्षापदं समाधियामि अदिन्नदाना वेरमणि शिक्षापदं समाधियामि कामेषुमिच्छाचारा वेरमणि शिक्षापदं समाधियामि मुसावादा वेरमणि शिक्षापदं समाधियामि सुरामेरयमज्जपमादट्ठाना वेरमणि शिक्षापदं समाधियामि साधु 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 सुजीव निर्मलचक्षु गभीरघोष गौरवर्ण सुखाय अभयचित्त निभयकाम सुरतधम्मा सुपेम वीरतरज्ज सुजननेतं भीमरावं सरामि भीमराव सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभरत्न तू साधु वरदान तू आद्य कुलभूषण तू भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सतसंगती शास्त्र शासनमती बुद्धि तेजा पंकजा नरवरा रक्त स्वजन उद्धरा भगवंत आमुचा खरा भक्त काजा चवदार संगरी शास्त्र धरिता करी कापला अरिउरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जाळिता उजाळीला अगतिका मार्ग साजा राष्ट्र घटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास मी भीमराजा। बुद्ध त्याचबरोबर स्वराज्य निर्माते स्वराज्याचं रक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचबरोबर प्रत्येक घराघरात स्त्री शिकली पाहिजे आणि पूर्ण बहुजनांना शिक्षणाचा संदेश देणारे महात्मा ज्योतिबा फुले त्याचबरोबर या राज्यघटनेचे शिल्पकार संपूर्ण आपला भारत देश ज्या संविधानाच्या आधारे चालतोय आज संपूर्ण संविधान हे लिहिण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचबरोबर राघोजी भांगरे आदिवासी समाजासाठी त्यांनी जंगलात रानात राहून आणि त्याचबरोबर जे काही निसर्गातनं जे हत्यारं तयार करून आपलं स्वतःचं रक्षण करून आणि आदिवासी बांधवांना कसं पुढे घेऊन जाता येईल यासाठी प्रयत्न करणारे हे राघोजी आणि त्याचबरोबर या ठिकाणी जमलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका गावातील समस्त मंडळी मित्र बंधू आणि भगिनींनो, आज आपण बघतोय की उद्या 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा फक्त गावागावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये इतर देशांमध्ये हा 14 एप्रिल हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। त्याच्या मागचं कारण आपण बघितलं असेल तर ह्या महापुरुषांनी या स्वतःसाठी खूप त्यांनी कठीण संघर्ष त्या ठिकाणी कठीण संघर्षातनं गेले। प्रत्येकाने आपल्या अंगावरती काहीतरी झेललेलं आहे, प्रत्येक संकटाला सामोरे गेलेले आहेत। कुठेही न डगमगता उद्याचा भारत यापुढील 100 वर्षापुढील भारत असे अनेक वर्ष जातील पण आपला भारत कुठे मागे राहणार नाही याच्यासाठी या सर्व महापुरुषांनी फार या ठिकाणी कष्ट घेतलेले होते आणि आज आपल्याला हा भारत स्वतंत्र झालेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय।
तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस मसुदा समितीमध्ये त्यांना मसुदा समितीचं अध्यक्षपद मिळालं की आता संविधान तयार करायचंय, भारत स्वतंत्र झाला 1950 रोजी, स्वतंत्र झाल्यानंतर संविधानाची राज्यघटना तयार करावी लागली. आपलं राज्य हे इंग्रजांच्या हुकुमशाहीवरती चालायला नको, आपलं स्वतःचे या ठिकाणी राज्यघटना असली पाहिजे आणि ही राज्यघटना तयार करण्यासाठी काही सदस्यांची नेमणूक करण्यात आली. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक केलेली होती, पण मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. यांनी इतर देशांच्या संविधानाचा अभ्यास केला. हे रात्र आणि दिवस सतत येणारा जो काही काळ असेल, मी असेल मी नसेल मी, माझ्या या भारतातली जी सगळी जनता आहे, मला लहान मुलापासून तर वयोवृद्ध माणसापर्यंत सगळ्यांना न्याय, हक्क, त्यांना संघर्ष करण्यासाठी कायदे निर्माण करावे लागतील, एवढा अभ्यास त्यांनी अहोरात्र त्यांनी 2 वर्ष त्यांनी अभ्यास केला. इतर देशांमध्ये गेले, इतर देशांचं संविधान बघितलं आणि एवढ्या सगळ्या देशांमध्ये जगातलं सगळ्यात एकमेव संविधान असेल तर ते आपल्या भारताचं संविधान त्यांनी निर्माण केलं. त्यांनी फक्त जातीसाठी त्यांनी त्या ठिकाणी काही नियम कलम तयार केले नाही, तर त्यांनी सगळ्या धर्मांसाठी, सगळ्या जातींसाठी नियम कायदे तयार केले. आपण बघत असाल स्त्रियांसाठी त्यांनी जे काही ड्युटी असेल ती ड्युटी 12 तासाची 8 तासावर केली. गरोदर स्त्रिया असतील त्यांना जे काही सुट्टीचे नियम त्यांनी हे केले. लहान मुलं असतील त्यांना शिक्षणाचा अधिकार असेल, 18 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. अशा अनेक गोष्टी ह्या संविधानात, तुम्ही जर का संविधानाचा अभ्यास केला तर आपल्याला कळेल की खरोखर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलेलं असेल. आता मी त्यांच्या जन्मापासून तर त्यांच्या शेवटपर्यंत जास्त बोलत नाही की सर या ठिकाणी उपासक बोलणारच आहेत, पण आज 132वी जी काही जयंती आपण उद्या साजरी करणार आहोत. आज आपण बघतोय की हैदराबादमध्ये सगळ्यात उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं त्या ठिकाणी उद्घाटन आज झालेलं आहे, पण तरी सुद्धा उद्या प्रकाश आंबेडकर त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि बघा की आपल्याला काय करायचंय, आपल्याला समाज संघटित करायचंय, एकत्र यायचं, आपल्याला जातभेद काय आपल्याला इथे दाखवायची नाहीये. आणि यासाठी या महापुरुषांनी जर का जाती वाटून घेतल्या असत्या तर आज आपल्याला या ठिकाणी आपल्याला हे राज्य आपलं निर्माण झालेलं दिसलं नसतं. आपल्याला एकोप्याने राहायचंय, एकोप्याने सर्वांसाठी हक्क, न्याय त्या ठिकाणी मिळवून दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगत असायचे, तुम्ही जेवढं शिक्षण घेणार, तुम्ही जेवढं वाचणार तेवढं तुम्ही वाचाल. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो शिक्षण हे जे काही दूध, वाघिणीचं दूध पिलं तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. ते अभ्यास करत असताना त्यांनी वर्गाच्या बाहेर त्यांना बसून शिक्षण घ्यावं लागत असायचं. विचार करा, एक वर्गाच्या बाहेर बसून शिकणारा मुलगा आज राज्यघटना तयार करतोय, आज भारतरत्न पुरस्कार मिळवतोय, क्रांतीसूर्य खूप नावं दिले गेलेले आहेत. एवढे नाव आपल्याला वाटणार सुद्धा नाही, पण वर्गाच्या बाहेर बसून ते ऐकून शिक्षण घेऊन त्याच मुलाने आज हातामध्ये संविधान तयार केले. ती राज्यघटना दिल्लीतून जो काही सर्व राज्यकारभार चालतोय, सगळ्या देशाचा राज्यकारभार चालतोय, त्या राज्यघटनेवरती चालतोय. इतर देश सुद्धा आपल्या राज्यघटनेचा अभ्यास करतायत. बाबासाहेबांनी ही राज्यघटना कशा प्रकारे तयार केली असेल, इतर देशातल्या जे काही समिती आहेत त्यांना हेवा वाटतोय, ते आपल्या संविधानाचा त्या ठिकाणी अभ्यास करतायत. आणि ते नेहमी सांगायचे की जरी मला जर का माझ्याकडे पैसा खूप असला, पैशाचा मला गर्व नाही, पण त्यांच्याकडे पैसा नव्हता, ते नेहमी सांगायचे जर का तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाचं तुम्ही पुस्तक घ्या आणि 1 रुपयाची भाकर घ्या. याच्या मागचं कारण ते असं सांगायचे की 1 रुपयाची भाकर तुम्हाला 1 दिवस जगवेल. तुमच्याकडे पैसा असेल, पैसा आहे तोपर्यंत तुम्ही जगाल. 1 रुपयाची भाकर तुम्हाला 1 दिवस जगवेल, पण त्याच 1 रुपयाचं पुस्तक तुम्ही जर का घेतलं आणि ते पुस्तक घेतलं आणि त्याचा अभ्यास केला तर आयुष्यभर तो 1 रुपयाचं पुस्तक घेतलं तुम्हाला जगायला शिकवेल. बोलण्यासारखं खूप काही आहे मित्रांनो. आपल्यापर्यंत या महापुरुषांचे विचार गावोगावी आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि हे पोहोचलेले आहेत. असंच करत असताना एक असाच काळोखाचा दिवस आला. 6 डिसेंबर 1956 रोजी या जगातनं ते निघून गेले, पण ते नसतानाही, हे सगळे महापुरुष नसतानाही यांचे विचार आपल्या समोर आज आपण जयंती पुण्यतिथी साजरे करतोय. अभ्यास केला तर आपल्याला खूप काही त्याच्यातनं आपल्याला मार्गदर्शन तुम्हाला मिळेल की कोणत्या व्यक्तीने आपल्याला कशासाठी जगवलेलं आहे. आज ही व्यक्ती नसती तर आपण काय केलं असतं, आज आपल्याला कशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली असती, आज आपण हुकुमशाही राहिली असती आपल्यावरती, आज आपल्याला लाचारी जीवन जगावं लागलं असतं, सगळ्याच समाजाला लाचारी जीवन जगावं लागलं असतं. म्हणजे आज आपण जर महाराष्ट्राला नाही पण संपूर्ण देशाला, सगळ्यांना, लाखो करोडो जनतेला जीवनाची जी दिशा दिली, त्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो मंत्र दिला, शिका, संघटित व्हा,
संघर्ष करा, याचाच आशय घेऊन मी आतापर्यंत माझं जीवन जगलोय. त्यातून मला जे कळालं त्यापैकी पावलोपावली आठवण येते की ज्यांनी सांगितलं की शिकवलं, तुम्ही काय करा, तुमच्या जीवनात 21व्या शतकामध्ये कशाची गरज आहे. स्वातंत्र्यापूर्वी जे लोक वागले, त्यांच्यावर अन्याय अत्याचार जे झाले ते आपण सोडून देऊ, पण त्यानंतर ज्यांनी आपल्याला जे सांगितलं, शिकवलं, त्याबद्दल खरोखर त्यांचा अभिमान वाटतो. असे बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर वीरपुरुष शिवाजी महाराज, सयाजीराव भांगरे, क्रांतिकारक पुरुष महात्मा ज्योतिराव फुले यांचे खरोखर आदर्श जर घेतले तर माझ्या मते जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि माझ्या माहितीनुसार 100% झालेलंच आहे, फक्त आपण ते आचरणात आणलं पाहिजे. आणि याहीपेक्षा आता आपले उपासक लखमापूरचे आहेत, त्यांनी सांगितलं की कितीही बोललं ह्या महामानवावरती तर रात्र कमी पडेल, रात्र कमी पडेल, किंवा कितीही बोललं, रात्रच नाही 24 घंटे, महिना कितीही बोललं तरी कमी पडेल. इतकं त्या मानवावरती बोलल्याचं ते विश्लेषण होणार नाही. असं त्यांनी जे कार्य करून ठेवलेलं आहे, त्या कार्याचं फक्त मला असं वाटतं की आपण थोड्याफार प्रमाणात आचरणात जरी घेतलं तरी आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. या 32व्या जयंतीनिमित्त मला जी 2 शब्द बोलण्याची संधी दिली आणि मीही बोल, त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय की आपण कोणी कमी नाही, कोणी जास्त नाही, कोणी उच्च नाही, नीच नाही. पण आज आपण गावोगावी बघतो बहुजन समाजावर अन्याय होतो, तर या अन्यायाला कुठंतरी आपल्याला वाचा फोडायची आहे, याच्यावर कुठंतरी आपल्याला प्रतिकार करायचा आहे. तर याच्यासाठी आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. यामध्ये आता आपल्या गावाकडे कसं, आता आपल्याला जवळचं गाव वणी, बऱ्याच ठिकाणी आपण जे कार्यक्रम घेतो ते आपण वणीला साजरे करतो. पण खेडोपाडी आता प्रत्येक गावात आपली SC ST ची संख्या भरपूर प्रमाणात आहे. पण आपल्याला बाबासाहेब 132व्या वर्षानंतर सुद्धा कळाले नाहीये. ही एक कुठंतरी शोकांतिका आहे. आज आपण SC ST OBC सर्व बहुजन वर्ग एक झालो पाहिजे, एक आलो पाहिजे, तेव्हा कुठेतरी विकास घडेल. नाहीतर नुसतंच आपण जयंती साजरी करायची आणि आज बाबासाहेबांची जयंती, पुढे शिवाजी महाराजांची जयंती, अशा या जयंत्या येत राहणार. पण त्याच्यातून आपण शिकलं पाहिजे, शिकून संघटित झालं पाहिजे आणि संघटित झाल्यानंतर संघर्ष केला पाहिजे. त्याच्यासाठी माझं एकच सांगणं आहे, आपल्या लहान लहान मुलांना चांगल्यात चांगल्या दर्जाचं शिक्षण द्या. शिक्षण हा जगण्याचा मूळ पाया आहे आणि जर तो पायाच आपला कमकुवत राहिला, आजही मी जेव्हा काही कार्यक्रमानिमित्त आदिवासी बहुल भागात प्रचाराला प्रसाराला जातो तेव्हा आपल्या आदिवासी बांधवांचे खूप वाईट हाल आहे, जे आपल्या मुलांना बालकांना शिकवत नाही. तर आज आपण या जयंतीनिमित्त एक संकल्प करू, आपण आपल्या मुलांना जास्तीत जास्त शिकू आणि आपल्या मुलांचा, आपल्या बहुजन समाजाचा आणि विशेषतः पूर्ण भारताचा, जसं बाबासाहेबांनी जगामध्ये भारताचं नाव केलं तसं आपणही आपलं कुठंतरी नाव लौकिक करू, याचा आपण ना छोटासा प्रयत्न तरी केला पाहिजे. हीच आज माझी अपेक्षा. आजच्या त्याचं कारण फक्त आणि फक्त मागासवर्गीय म्हणून. तर बाबासाहेब या देशाच्या हितासाठी कितपत योग्य आहे याची कारणमीमांसा सांगायला सुरुवात करतो की दादा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मानंतरची जी स्थिती होती ती स्वातंत्र्य काळापर्यंत जैसे थे होती. स्वातंत्र्य काळानंतर जोपर्यंत घटना अंमलात आली नाही तोपर्यंत या भारतातील बहुसंख्य असलेल्या या बहुजनांवर काही मूठभर लोकांची सत्ता होती आणि त्या मूठभर सत्तेला या माणसानं एकट्यानं सुरुंग लावला आणि तुम्ही आम्हाला आज माणसामध्ये आणून बसवण्याचं काम त्यानं केलं. सर्वात पहिलं कारण मी या ठिकाणी आदिवासी जमलेल्या बांधवांना करून देतो की दादांना, तुम्ही बहुसंख्येनं इथं उपस्थित आहात. अतिशय प्रेमानं, आदरभावानं गांगुर्डे परिवारानं तुम्हाला आमंत्रित केलं, इथे उपस्थित राहायला सांगितलं. आपणही उपस्थित झालात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेमकं आपल्यासाठी काय करून गेले. दादांना, तुम्ही आम्ही उभ्या आयुष्यामध्ये याच तालुक्यात जन्म घेतला, इथेच वाढलो. वाघसाहेब, तुम्ही सुद्धा या गावचे सरपंच झालेला आहात. या तालुक्यात पवारसाहेब, तुम्ही सुद्धा या गावचे सरपंच झालेला आहात.
या तालुक्यात तुमचा जन्म झाला. हा तालुका आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो, मान्य आहे ना, आरक्षित आहे आपल्या आदिवासी बांधवांसाठी. आणि हा तालुका आरक्षित करण्यामागे नुसता दिंडोरीच नाही, इगतपुरी आहे, कळवण आहे, देवळा आहे, सुरगाणा आहे, पेठ आहे, त्र्यंबकेश्वर आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये जितके जितके तालुके आहेत हे तालुके आरक्षित करण्यासाठी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत एक व्यक्ती होती बरं का. प्रकर्षानं आदिवासी बांधवांच्या माहिती करता सांगतो की ज्या बाबासाहेबांना आजही तुम्ही मानत असाल किंवा नसाल, बाबासाहेबांना जाणत नसाल कदाचित, पण त्यांना जाणून घेणं गरजेचं आहे. त्या बाबासाहेबांमुळे तुम्ही इथं सरपंच म्हणून बसलात. त्याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला संविधान लिहिण्यासाठी स्वतःकडे घेतलेलं होतं, त्या संविधानामध्ये आपल्या आदिवासी बांधवांसाठी, माझ्या तालुक्यासाठी किंवा माझ्या जिल्ह्यामधील या नाशिक जिल्ह्यातील एक व्यक्ती सोबत होती, ती म्हणजे खासदार डॉक्टर दादासाहेब गायकवाड. नाव लक्षात असू द्या बरं का. संसदपटू की ज्यांनी 4 वेळा खासदारकी पटकावली या नाशिक जिल्ह्याची. आजही त्यांचा नामोल्लेख टाळतात लोक. जी तुम्हाला माहिती देखील नसेल, ते दादासाहेब गायकवाड आंबेदिंडोरीचे होते. जानोरी जवळ गाव आहे, त्या गावचे दादासाहेब गायकवाड बाबासाहेबांचा उत्तराधिकारी म्हणून या देशामध्ये नावारूपाला आले. बाबासाहेबांनंतर जर चळवळ कोणी चालवली ती दादासाहेब गायकवाडानं. आणि त्या दादासाहेब गायकवाडांनी आपल्या नाशिक जिल्ह्यातील व्यथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे मांडली की माझे तालुके, त्यांचा जन्मभूमी, त्यांचा स्वतःचा तालुका म्हणजे दिंडोरी तालुका आहे. आज त्यांचं नाव देशात गाजतं, पण माझ्या आदिवासी बांधवांना दादासाहेब गायकवाड माहीत नाहीत. त्या बाबासाहेबांना सांगितलं की बाबासाहेब, तुम्ही संसदेमध्ये जात असता, संसदेमध्ये आदिवासी बांधवांच्या प्रश्नावरती इतकं जहालमत मांडा की त्या संविधानामध्ये माझ्या आदिवासी बांधवांसाठी स्वतंत्र अशा जागा नमूद करून ठेवा. त्यांना राजकीय असेल, शैक्षणिक असेल, आर्थिक असेल, अशा प्रत्येक गोष्टीचं आरक्षण मिळवून देण्यासाठी स्वतः सज्ज राहा. आणि त्या संविधानामध्ये माझ्या आदिवासी बांधवांसाठी प्रामाणिकपणानं राजकीय आरक्षण मात्र जास्त प्रमाणात ठेवा, की जिथं बहुसंख्येनं आदिवासी समाज माझ्या तालुक्यांमध्ये आहे, त्र्यंबक असेल, इगतपुरी असेल, घोटी असेल, दिंडोरी असेल, सुरगाणा, पेठ, कळवण, देवळा, बागलाण तालुका आहे, या सर्व तालुक्यांमध्ये आदिवासी बांधव बहुसंख्येनं आहेत. आणि त्या आदिवासी बांधवांना जर शिक्षित करायचं असेल, उच्च पदापर्यंत पोहोचवायचं असेल, तर त्यांना सर्वप्रथम राजकीय आरक्षण देणं गरजेचं आहे. आणि त्या शब्दावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेमध्ये भांडून इथल्या आदिवासी समाजाला एकत्रित करून राजकीय आरक्षण मिळवून दिलं. आणि त्या राजकीय आरक्षणातून पवारसाहेब तुम्ही आज या गावचे सरपंच झालेला आहात बरं का, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम प्राधान्य दिलं असेल तर ते या युगपुरुषानं, या युगपुरुषानं आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्यानं म्हणजे दादासाहेब गायकवाडांनी, या दोघांच्या झुंजार नेतृत्वानं तुम्हाला उभारी घेण्याला, भरारी घेण्याला बळ मिळालं. अशा बाबासाहेबांना जाणून घ्या की ज्या बाबासाहेबांनी या देशाच्या हितासाठी भाकरा नांगल सारखे प्रकल्प असतील, हिराकूट सारखं धरण असेल, नद्या जोड असतील. आपण म्हणतो ना आपल्याजवळ कोणतं हे पुणेगाव, हे धरणं छोटी छोटी, त्याला आता नद्या जोडतोच आपण. हे कोणता प्रकल्प होतोय? झिरवाळ साहेबांनी मंजूर करून आणला तो नारपार प्रकल्प, बरोबर ना. मोठ्या नद्या छोट्या नद्यांना जोडल्या गेल्या पाहिजे. कशासाठी माहितीये का? या मोठ्या नद्यांचं वाया जाणारं पाणी छोट्या नदीमध्ये पाडलं तर ती छोटी छोटी नाले, ती छोटी छोटी ओळ, ती छोट्या छोट्या नद्या दुष्काळी भागापर्यंत जातील. आणि त्या पाण्याचं योग्य व्यवस्थापन या भारतातल्या लोकांना लावता येईल. आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती असलेल्या भागांमध्ये जलाशय बनवता येतील, तिथली पाण्याचे प्रश्न मिटवता येतील. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये विचार मांडले आणि ते आता झिरवाळ साहेबांनी आपल्या तालुक्यात नमूद केले. नारपार योजना झिरवाळ साहेबांनी, भुजबळ साहेबांनी चालू केली, बरोबर ना. ती योजना बाबासाहेबांनी आखली होती बरं का दादांनो. पण ते श्रेय त्या काळामध्ये काँग्रेसला बाबासाहेबांना जाऊ द्यायचं नव्हतं. म्हणून बाबासाहेबांनी आणलेली प्रत्येक योजना त्या काळामध्ये दाबली गेली आणि भविष्यात ती उघड केली गेली. आज इथं बहुसंख्येनं स्त्रिया बसलेल्या आहेत, सुंदर अशी वस्त्र परिधान करून आपापल्या घरामध्ये महाराणी सारख्या वावरतात. तायांनो, तुम्हाला सुद्धा घरामध्ये इज्जतीनं, सन्मानानं वागण्याचं काम, वागवण्याचं काम आणि तुमच्या इस्टेटीमध्ये, बापाच्या इस्टेटीमध्ये सुद्धा स्त्रियांना समान अधिकार मिळवून देण्याचं काम
या युगपुरुषानं केलं, की ज्यांनी हिंदू कोड बिल बनवलं. त्या हिंदू कोड बिलामध्ये या भारतातील स्त्रियांची सद्यस्थिती काय आहे आणि भविष्यामध्ये त्या स्त्रियांसाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे, त्या हिंदू कोड बिलाचं गठन त्यांनी पुण्यामध्ये केलं. पण ते हिंदू कोड बिल त्या काळामध्ये सुद्धा मिस्टर गांधी आणि त्यांच्या काँग्रेसच्या संसदपटूंनी मांडू दिलं नाही किंवा तयार होऊ दिलं नाही. आणि ते हिंदू कोड बिल हळूहळू समाजामध्ये याच काँग्रेसनं अंमलात आणलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाणारं श्रेय थांबवलं. महिलांना शिक्षणाचे अधिकार दिले, महिलांना त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सेदार केलं, महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता, स्वातंत्र्यपूर्व काळात तो मतदानाचा अधिकार दिला, महिलांना राजकीय आरक्षण दिलं, महिलांना आर्थिक सबलीकरण करण्याकरता त्यांनी उपाययोजना केल्या, महिलांना नोकरी कशी मिळवता येईल याच्यासाठी त्यांनी तरतूद केली, महिलांना भरपगारी रजा कशा मिळवता येतील त्यांच्या अडचणीच्या काळात म्हणजे प्रसूतीच्या काळात. आणि त्या प्रसूतीच्या काळातला एक छोटासा संदर्भ तुम्हाला देतो की बाबासाहेबांना प्रसूतीची रजा तुमच्यासाठी का मंजूर केली हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारतातले पहिले कामगार नेते होते. त्या कामगार नेते पदावर कार्यरत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युपी दौऱ्यावर गेले, जे युपीमध्ये कोळशाच्या बऱ्याच खाणी आहेत. लक्ष देऊन ऐका दादांना, कोळशाच्या बऱ्याच खाणी आहेत. आज तुम्ही 8 तास काम करताना तेव्हा 14 तास कामं केली जायची, 12 तास नाही, 14 तास कामं करून घेतली जायची मजुरांकडून. त्या युपीमध्ये त्या कोळशाच्या खाणीमध्ये एक गरोदर स्त्री तिथं कामाला होती, तिची प्रसूतीची वेळ आली तरी तिथल्या ठेकेदारानं तिला कामाला बोलावून तिच्याकडून काम करून घेतलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेमका त्याच दिवशी त्या खदानीला भेट देण्याकरता, त्या खाणीला भेट देण्याकरता गेले की इथल्या कामगारांच्या काय समस्या आहेत, यांच्या काय व्यथा आहेत हे त्यांच्याकडून प्रत्यक्षपणे जाणून घ्याव्यात. पण ठेकेदारानं बाबासाहेबांना कामगारांपर्यंत पोहोचू दिलं नाही, बाबासाहेबांना दुसरीकडे व्यस्त ठेवलं. आणि अचानक त्या स्त्रीला प्रसूतीच्या वेदना चालू झाल्या. खदानीमध्ये एकच हल्लकल्लोळ माजला की सर्वांच्या समक्ष एक स्त्री प्रसूत होते, तिच्या रक्ताच्या धारा वाहत आहेत, तिच्या पोटातून येणारं बाळ खाली कोळशावरती पडतंय, ती स्त्री यातनेनं वेदनेनं विवळते. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कानावर पडलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धावत त्या स्त्रीपर्यंत गेले, तिची प्रसूती होऊ दिली. स्त्रियांना आजूबाजूनी गराळा घातला होता. तिची प्रसूती व्यवस्थितपणे त्या खदानीमध्ये पार पाडल्यानंतर तिच्या यातना आणि वेदना जाणून घेण्यासाठी बाबासाहेब तिच्याजवळ गेल्यानंतर ती स्त्री ओक्साबोक्षी रडू लागली की बाबासाहेब आम्हाला 14 तास या खदानीत काम करावं लागतं, आमचा जर उद्धार करायचा असेल, आम्हाला जर या समाजामध्ये ताठवाण्यानं जगवायचं असेल, आमचा परिवार जर आम्हाला वाचवायचा असेल तर या कामांचे तास कमी केले पाहिजे. बाबासाहेबांनी तिथंच घोषणा केली, त्या ठेकेदाराला बोलवलं, त्याला योग्य प्रकारची सरकारच्या वतीनं शिक्षा केली आणि बाबासाहेबांनी कायद्यामध्ये तसं तरतूद निर्माण केली की या देशातील कामगारांनी 14 तास काम न करता 8 तासाचा जो मुद्दा ठरवला, त्या 8 तासामध्ये माणसाची एनर्जी, त्याची शक्ती अतिशय योग्यपणानं कामासाठी कार्यरत असते, त्यानंतर आपोआप त्याची उत्तरती काढा लागते. जर आपण कामावर जात असाल, संध्याकाळचे 5 वाजले किंवा 6 वाजले, शेतात जरी गेले तुम्ही तरी म्हणता ना शेतकऱ्याला, नाही बा आता 6 वाजले, सकाळी 10 येले, 8 तास झाले म्हणता ना, बरोबर ना? कारण तो अधिकार तुम्हाला या बाबासाहेबांनी दिला बरं का. नाही तर आम्ही शेतकरी सुद्धा 14 तास तुमच्याकडून काम करून घेत होतो. सकाळी 7ला जर मजूर वावरात आला तर संध्याकाळी डोळे फुटेपर्यंत काम करायचा आणि नंतर मळणीचं सुद्धा काम त्यांच्याकडून आम्ही अंधारात करून घ्यायचो. म्हणजे अशी परिस्थिती होती. ती शेतमजुराला सुद्धा 8 तासाचं काम नियोजन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. त्याचप्रमाणे ती प्रसूत स्त्री ज्या वेदनेतून गेली, त्या प्रसूत स्त्रीची वेदना बघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये इतक्या यातना झाले की त्यांनी संविधानामध्ये या कामगार कायद्यामध्ये बदल करून प्रसूत स्त्रियांसाठी, गरोदर मातांसाठी जर त्या कामावर असतील तर त्यांच्यासाठी रजेची योजना आखली आणि त्यांना भरपगारी रजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वतीनं या देशामध्ये अर्पण केली. छत्रपती शिवाजी महाराज, वाघाशी झुंज करून वाघाला फाडणारे छत्रपती संभाजी महाराज, क्रांती सूर्य बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, महात्मा फुले, शाहू महाराज, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई, माता भीमाई, माता जिजाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व महामानवांना, महामातांना त्रिवार वंदन करून
मी माझे 2 शब्द मांडतो. आपले या ठिकाणी किशोरदादा सोनवणे, समाधान भाऊ त्यांनी देखील सर्वांना सांगितलं आहे की बाबासाहेब काय होते, त्यांनी काय केलं आपल्या समाजासाठी, आपल्या दीन दुबळ्या समाजाला मार्ग दाखवण्याचं काम केलं. तरी देखील मी एक छोटासा शेर सांगत असतो. अरे कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, अरे कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला. जनावरासारखे होते जीवन, तो आम्हाला माणूस बनवून गेला, तो आम्हाला माणूस बनवून गेला. म्हणून सांगतो बंधूंनो, आता तरी बारगा, नाहीतर मग कसं होईल. पायाला ठेच लागली, पायाला ठेच लागली, जीव किती तळमळतो, पण दगडाने ठेचून ठेचून मारतात, कसं वाटत असेल. बबन सरोदे म्हणतात, पायाला ठेच लागली, पायाला ठेच लागली, जीव किती तळमळतो, पण दगडाने ठेचून ठेचून मारतात, कसं वाटत असेल. बोटाला सुई टोचली, बोटाला सुई टोचली, जीव किती तळमळतो, पण सुरे तलवारी खचाखच खोपसतात, कसं वाटत असेल. साधा चटका बसला, साधा चटका बसला तरी जीव किती कळमळतो, पण साधे जिवंत जाळून मारतात, कसं वाटत असेल. नकळत जर बदल घडला तर बाई किती शरमते, पण नंग धिंड काढतात तेव्हा कसं वाटत असेल. किती अपमान, किती यातना, किती वेदना, कसं सोसत असेल. किती काळ हे असं चालायचं, किती काळ हे निमूट फेडायचं. आता ठरवलंय, आता ठरवलंय, ठेवलेलं हत्यार खोलायचं आणि जनावरातून माणसं आरपार सोलायचं. करायचीच माणसं आतून बाहेरून शुद्ध आणि जागवायचा प्रत्येक माणसात एक बुद्ध, एक बुद्ध, एक बुद्ध. धन्यवाद. या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. तरी जय भीम. आपले आयरे साहेब आलेले आहे. आयरे साहेबांनी मी येत होतो तेव्हाच खूप मोलाचे योगदान दिले, तरी त्यांचा सत्कार गांगोडे बाबांनी करावा. जय भीम. आपल्या गावचे माजी सरपंच पवार साहेब यांचा सत्कार अरुण भाऊनी करावा. जय भीम. साहिल, मी कार्यक्रमाला लेट झाल्यामुळे मला पाहुण्यांचे किंवा बाकीच्यांचे नाव माहित नाही, तरी 1-2 मिनिटं थांबा. आपण सगळ्यांचा छोटासा सत्कार करू असतो आणि अशा वंचितांचा शोध घेऊन सत्कार करणं हे आमचं काम असतं. मंडळानं मांग राहता कामा नाही. जसं सप्त्याचा कार्यक्रम जय भीम. मोठ्यानं बोला. ज्या नावाने आपल्याला ताकद दिली जगण्याला, लढण्याला, नाव मोठ्यानं घेत चला. लाजण्याचं कारण नाही, घाबरण्याचं कारण नाही. फक्त 2-3 फुलं आहे ना, झेंडूची फुलं आणि गुलाबाची फुलं पाकळ्याचं. चुकीच्याच विरायली. फोटो सेशन पण झालं पाहिजे. थोडं फोटोकडे पण लक्ष द्या. थोडं लांब जा. सोनवणे साहेब थोडं लांब जा. आपला फोन क्वालिटीचा आहे. तो फोन पण आपण बाबासाहेबांच्या पुण्यानं वापरतो. सोशल मीडियाचा वापर करा. जय भीम. सगळे मित्र बांधव, समाज बांधव, बहुजन वर्ग या सगळ्यांनी समारोप करायचा. ती फुलं अर्पण करायची आहेत. दे रे दादा, सगळ्यांच्या हातात दे. थोडं थोडं, 1-2 पाकळी दे. बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवज्रेण होतु मे जय मंगलं. नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवज्रेण होतु मे जय मंगलं. नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं
एतेन सज्जवज्रेण होतु मे जय मंगलम साधु 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 धम्मं नमामि संघं नमामि जय भीम जय बुद्ध जय भारत या कार्यक्रमाची सांगता या ठिकाणी अतिशय उच्च प्रमाणात अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सर्वांनी सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम शेवटपर्यंत तडीस नेला त्याबद्दल जमलेल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि असंच सहकार्य शेवटपर्यंत द्याल ही अपेक्षा ठेवतो. हा कार्यक्रम याच ठिकाणी संपला. सर्वांच्या वतीनं जाहीर करतो जय भीम जय बुद्ध जय बाबा मला तर नवल काय वाटतंय त्या तो आपला आजा रोहित त्या भाई काही दोघे लढे गेला त्या भाई बाबा त्याला काठी फेक मिठा भाई मिठा भाई